नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी आज आलेलो आहे अंधेरीमधील महाकाली गुंफेमध्ये. तुम्ही पाहू शकता मी आता महाकाली गुंफेच्या येथे आहे. स्टेशनवरून इथे यायला काही बस आहेत, त्याचे नंबर तुम्हाला मी इथे दिलेले आहेत. या सर्व बस तुम्हाला गेटजवळ आणून सोडतात. गेटसमोरच बस स्टॉप आहे. इथे येताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा इंटरनेट चालू असायला हवा, कारण इथे रजिस्ट्रेशन करावे लागते आणि तेव्हाच तुम्हाला तिकीट मिळेल. तिकीटाचे चार्जेस आहेत फक्त 20 रुपये. फक्त लक्षात ठेवा की येताना तुमचा नेट चालू असायला हवा. गेटवर ऑफिस आहे आणि ऑफिसच्या जवळच तुम्हाला दिसेल की 2 स्कॅनर लावलेत. त्या स्कॅनरवरती स्कॅन करून आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्डचे डिटेल्स भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे आणि तुम्हाला 20 रुपये भरून तिकीट मिळते. तिकीट घेऊन आता मी चाललेलो आहे गुंफेजवळ. तुम्हाला मी गुंफेजवळचा सर्व परिसर आज दाखवणार आहे आणि गुंफेची माहितीसुद्धा देणार आहे. तर तुम्ही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा. या लेणीला कोंडिवेट लेणी असेही म्हणतात. ही लेणी 6व्या शतकात बांधलेली आहे असे म्हटले जाते. ही लेणी बौद्ध लेणी आहे. ही लेणी एका लहान टेकडीवर कोरलेली लेणी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी महाकाली देवीचे मंदिर आहे आणि या मंदिरावरूनच महाकाली गुंफा असे नाव पडले आहे. इथे बुद्धाच्या 19 लेण्या असून विविध स्तूपी पाहायला मिळतात. ही लेणी जेवी लिंक रोडच्या बाजूला व सिब्स कंपनीच्या समोरच आहे. हा बौद्ध मठ असल्याने येथे भिक्षू राहायचे, त्यामुळे इकडची रचना त्यांच्या राहणीमानानुसार केल्याची आढळते. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. आतमध्ये पाहू शकतो की आपण इथे पूर्णतः अंधार आहे. आतमध्ये काही नाही, फक्त एक रिकामी खोलीप्रमाणे आहे. तुम्ही पाहू शकता पूर्णतः रिकामा आहे. आणि बाजूलाच एक छोटीशी रूम पण आहे. इथे सुद्धा अंधार आहे, पण इथे सगळं तोडलेलं आहे. इथे मोडकळीस आलेलं आपल्याला दिसत आहे. ही लेणी बघायला पर्यटक रोज येत असतात. कमी प्रमाणात असतात पण नेहमी असतात. ही टेकडी लेणीवर असल्याने इकडचं वातावरण खूप हवेशीर आहे आणि इथे बाजूला खूप सुंदर असं बाग बनवलेली आहे. तुम्ही जर पावसाळ्यात इथे आलात तर इथे अजूनही ग्रीनरी होते असं म्हणतात. इथे तुम्ही पाहू शकता इथे पूर्णतः अंधार दिसतो आहे आतमध्ये आणि बाजूला या 2 खिडक्या आणि एक मुख्य द्वार असं दिसत आहे. इथे काही कॉलेज स्टुडंटसुद्धा आलेले आहेत. इथे काही भाग तुटलेलाही आपल्याला दिसत आहे. हे त्या काळातलं भोजनालय असू शकते. इथे मी आतमध्ये जाऊन बघितलं, पूर्णतः काही नाही, फक्त अंधार आहे. अनेक छोट्या छोट्या खोल्या आपल्याला दिसतील, बस एवढंच, बाकी काही नाही. आणि त्याही मोडकळीस आलेल्या आपल्याला दिसत आहेत. इथे समोरच अशी बाग असल्यामुळे इथे कपल्स आणि फॅमिली येतच असतात. इथे लहान मुलेसुद्धा आपल्याला खेळताना दिसतात. पण वीकडेजमध्ये इथे जास्त गर्दी नसते. विकेंडला इथे गर्दी थोडी असते. तुम्ही पाहू शकता हे सर्व खोदकाम आणि कोरीव काम एका टेकडीमध्ये केलेले आहे. इथे जास्त कोणी येत नसल्याने इथे खूप शांत वातावरण आहे. त्यामुळे तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला खूप मन प्रसन्न वाटेल आणि खूप शांतसुद्धा वाटेल. इथे आतल्या भागात काय आहे ते आपण आता बघूया. इथे आतमध्ये काही नाही, फक्त त्यावेळेचं स्नानगृह असू शकतं. फक्त अंधार आहे आणि बाकी काही नाही. पण ही रचना ज्या प्रकारे केलेली आहे त्या प्रकारे तरी मला हे स्नानगृह असण्याची शक्यता आहे असं वाटतं.
आता आपण पुढे बघूया काय आहे इथे. इथे सुद्धा काही नाही, फक्त एक रिकामी खोली आहे बस. या पवित्र वास्तूमध्ये जाताना पादत्राणे म्हणजेच बूट आपले जे असतील ते बाहेरच काढावे असा बोर्डसुद्धा इथे लिहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही इथे आलात तर लेणीमध्ये जाताना चप्पला बाहेरच काढावेत. त्यावेळी इथे कदाचित तिथे पाणी जमा करत असतील वापरण्यासाठी, कारण इथे दिसतं तर तसंच आहे, जास्त काही खोल नाही. त्यामुळे मला असं वाटतं की इथे तेव्हा पाणी साठवत असतील किंवा पावसाचं पाणी ते साठत असेल, ते वापरत असतील. आता आपण पुढे जाऊयात. तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूला कुठेही घाण पडलेली नाही, कुठेही कचरा नाही. खूप छान प्रकारे इथे मेंटेन केलेलं आहे, खूप स्वच्छ परिसर ठेवलेला आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही आतमध्ये सुद्धा बघाल की आतमध्ये सुद्धा तुम्हाला कुठे कचरा दिसणार नाही किंवा कुठेही घाण दिसणार नाही. खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन करण्यात आलेलं आहे. फक्त काही जागा इथे तुटल्या दिसतील बस, बाकी काही नाही. आता इथे आपण पुढे जाऊयात. या पायऱ्यावरून गेल्यावरती वर सुद्धा एक छोटीशी रूम आहे, बाकी काही नाही. इथे आतमध्ये सुद्धा एक खोली आहे. खोलीमध्ये काही नाही आहे, फक्त रिकामी खोली आहे. तुम्ही पाहू शकता, ती सुद्धा खूप छान प्रकारे मेंटेन केलेली आहे. हा दगडी रस्ता लेणीच्या मागच्या साईडला जातो. मागच्या साईडला सुद्धा 4 लेणी आहेत. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की 4 स्तंभ आहेत. त्यातला एक स्तंभ जो तुटलेला आहे आणि आतमध्ये पूर्णतः काळोख आहे. हा सभामंडप आहे आणि इथे सुद्धा 4 खांब तुम्हाला दिसत आहेत आणि आतमध्ये स्तूप आहे. पूर्णतः काळोख आहे, इथे काही दिसत नाहीये. लेणीच्या बाहेरच तुम्ही पाहू शकता एक छोटासा खड्डा खणलेला आहे. हा खड्डा कदाचित पाणी संचय करण्यासाठी खणलेला असावा. तुम्ही बघू शकता इथे स्तूप आहे आणि बाजूलाच कोरीव काम सुद्धा केलेलं आहे. हे कोरीव काम म्हणजेच बुद्धांच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर कोरीव काम केलेलं आपल्याला दिसत आहे. हे स्तूप जे आहे ते एका शिवलिंगाप्रमाणेच आहे. हे जे कोरीव काम केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. हे बुद्धकालीन आहे आणि बुद्धाच्या मूर्त्या सुद्धा कोरीव केलेल्या आहेत.
तुम्ही पाहू शकता वरच्या भागात जेवढ्या मूर्त्या आहेत त्या सर्व बुद्धांच्याच आहेत. त्यातल्या काही तुटलेल्या सुद्धा आहेत, त्यामुळे त्या अर्धवट वाटत आहेत. आता इथून आपण डायरेक्ट जाणार आहोत लेणीच्या मागे. लेणीच्या मागे 4 विहार आहेत, त्यामध्ये एक भोजन कक्ष सुद्धा आहे असं म्हटले जाते. इथे तुम्ही बघू शकता जेंट्स व लेडीजसाठी शौचालयाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. हा जो रस्ता आहे तो पूर्णतः दगडाने बनवलेला आहे. आता आपण पोहोचलो आहे 4 विहारांकडे. लेणीच्या मागच्या साईडला हे 4 विहार आहेत आणि रोडच्या बाजूने आपल्याला हे विहार दिसतात. आता आपण बघूया पहिला विहार. इथे आपण पाहू शकता की खूप जागा इथे तुटलेली आहे आणि इथे खूप मोडकळी सुद्धा आलेला आहे. इथे काही नाही, फक्त एका रूम प्रमाणे आहे. आपण दुसऱ्या विहारात जाऊन बघूया. इथे पण तुम्ही बघू शकता इकडचा एक पिलर तुटलेला आहे, एकच पिलर आहे इथे. आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघू शकता तुम्ही चुलीप्रमाणे काहीतरी दिसते आपल्याला. अच्छा, म्हणजे इथेच असणार आहे भोजन कक्ष, कारण ह्याची जी रचना आहे ती एका चुलीप्रमाणेच आहे. इथे मध्ये लाकडं ठेवून इथे वरती टोप वगैरे ठेवत असतील व इथे जेवण बनवण्यात येत असेल. आणि इथे आहे दिवळी, म्हणजे इथे दिवटी ठेवली जाते, दिवा ठेवला जातो. तर ह्याची रचना एका प्रॉपर भोजन कक्षाप्रमाणे आपल्याला दिसते. आणि बाजूलाच आपण बघू शकता की इथे एक खोली आहे आणि ती एका स्नानगृहाप्रमाणे दिसते. तुम्ही पाहू शकता खूप छोटी आहे. आपण आता तिसऱ्या विहाराकडे जाऊया. ह्या विहारामध्ये सुद्धा सेमच असं आहे, बाकी काही नाही. फक्त तुम्हाला एक जागा अशी दिसेल की तिथे एक विश्राम घेण्यासारखी आहे, ते म्हणजे इकडचा शयन कक्ष. इथे बघू शकता, इथे तुम्ही झोपू शकता, इथे बसू शकता. आणि आतमध्ये पूर्णतः काळोख आहे. एक रूम आहे बस, बाकी काही नाही. पूर्णतः अंधार आहे आतमध्ये आणि काही भाग तुटलेला दिसतोय. चौथा विहार सुद्धा सेमच आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा वेळात वेळ काढून या लेणीला भेट द्या. तुम्ही इथे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा आपल्या परिवारासोबत सुद्धा येऊ शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.